भ्रष्ट सचिव सागर रोठे याला वाचवण्यासाठी विस्तार अधिकाऱ्याचा बनावट अहवाल. लाखोंच्या अपहाराची फाईल 4 महिने दडपली. अनंत लव्हाळे यांच्या निलंबनाची अरविंद पाटील यांची आक्रमक मागणी. पातूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या पिंपळखुटा ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या लाखोंच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भ्रष्ट सचिव सागर रोठे यांनी केलेल्या गंभीर अपहाराची चौकशी करूनही त्याचा अहवाल तब्बल 4 महिने दडपून ठेवून अखेर एक बनावट आणि मोघम अहवाल सादर केल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या किसान सभा वतीने करण्यात आला आहे. याबाबत किसान सभेचे जिल्हाध्यक्ष अरविंद पाटील यांनी 1 जून रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली असून त्या तक्रारीतून त्यांनी हा थेट आरोप केला आहे. या प्रकरणी विस्तार अधिकारी अनंत लव्हाळे यांना तात्काळ निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. नेमके प्रकरण काय? पिंपळखुटा ग्रामपंचायतीच्या सामान्य फंडातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार अरविंद पाटील यांनी 18 डिसेंबर 2025 रोजी पातूरच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार 30 जानेवारी 2026 रोजी विस्तार अधिकारी अनंत लव्हाळे यांनी पिंपळखुटा येथे जाऊन चौकशी केली. मात्र चौकशी संपल्यानंतर तब्बल 4 महिने हा अहवाल हेतुपरस्पर दडपून ठेवण्यात आला आणि 21 मे 2026 रोजी एक अत्यंत मोघम व खोटा अहवाल प्रशासनास सादर करण्यात आला, असा आरोप मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. नियम धाब्यावर बसवून भ्रष्टाचाराचा खेळ. या घोटाळ्यात सचिवाने आणि विस्तार अधिकाऱ्यांनी संगनमताने नियम पायदळीत उडवल्याचे समोर आले आहे. ई टेंडरिंगला बगल, तुकडे पाडो धोरण. नियमानुसार 3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या कोणत्याही खरेदी व कामासाठी ई निविदा प्रणाली राबवणे बंधनकारक आहे. मात्र सचिव सागर रोठे यांनी आपल्या मर्जीतील कंत्राटदाराला थेट काम देण्यासाठी पेवर ब्लॉक, रस्ता, नाली बांधकाम यांसारख्या मोठ्या कामांचे लहान तुकडे केले. रोख रकमेची अफरातफर. ग्रामपंचायतीची वसुली झालेली रक्कम 24 तासांच्या आत बँक खात्यात भरणे अनिवार्य असताना ती जमा न करता परस्पर रोखीने खर्च दाखवून नियमांचे उल्लंघन करण्यात आले. अहवाल दडपून खोट्या नोंदीसाठी दिली संधी. चौकशी अहवाल तब्बल 4 महिने दाबून ठेवण्यामागे मोठा डाव असल्याचा आरोप होत आहे. या 4 महिन्यांच्या कालावधीत ग्रामपंचायतीचे जुने रेकॉर्ड बदलण्यासाठी, खोट्या नोंदी करण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपी सचिवाला पूर्ण संधी देण्यात आली. ई निविदा प्रक्रिया टाळण्यासाठी कामाचे तुकडे करणे हा कंत्राटदारांशी असलेल्या लागेबंधांचाच भाग आहे, असा धक्कादायक आरोप तक्रारीत आहे. उच्चस्तरीय चौकशीची मागणी. या संपूर्ण प्रकरणातील संशयास्पद बाबी पाहता विस्तार अधिकारी लव्हाळे यांनी सादर केलेला अहवाल फेटाळून लावावा. यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करावी आणि या दोन्ही अधिकाऱ्यांची कसून विभागीय चौकशी करून कडक कारवाई करावी. या मागणीमुळे आता जिल्हा परिषद वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.